महाराष्ट्र अनिशच्या पुढाकाराने प्रेमवीरांचे मनोमिलन सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून पुढील अनर्थ टळला। प्रेम करणे हा निसर्ग नियम आहे। ते मित्रात असते, आई मुलात, भाऊ बहिणीत, परंतु तरुण तरुणी एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात। या प्रेमाला घरून समाजाकडून कडवा विरोध होतो। यामुळे अनेक जोडपे आता आपण एकत्र राहू शकत नाही असे मनात आणून आत्महत्या करतात। अनेकदा मुलींवर अतिप्रसंग होतो तर अनेकदा ऑनर किलिंगच्या घटना घडतात। मात्र या प्रेमाला उपमा नाही। त्यामुळे प्रेमावर सिनेमा, नाटक, गाणी, कविता, शायरी असे कित्येक साहित्य निर्माण झाले। मात्र तेवढाच विरोध दिवसेंदिवस वाढतच आहे। अशाच घरून पळून आलेल्या अल्पवयीन रितेश विलास वानखेडे व वृषाली गजानन आंभोरे यांचे अनेक अडचणींवर मात करून त्यांचे व दोन्ही कुटुंबाचे मनोमिलन घडवून आणून पुढील होणारा अनर्थ शुक्रवारी सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्राच्या प्रशासक रेश्मा रघाटाटे यांच्या सहकार्याने टाळला गेलाय। वृषाली ही 24 वर्षांची तरुणी ठाणे येथे राहणारी तर रितेश हा वाशिम जिल्ह्यातील राहणारा। वृषाली स्थिर स्थावर कुटुंबातील तर रितेश वय 20 वर्षाचा अल्पवयीन मुलगा, गरीब कुटुंबातील, वडील नसलेला, कामानिमित्ताने गोरेगाव येथे मामाच्या मदतीने कामाला लागला। तिथेच वृषाली सोबत ओळख झाली, मित्रता वाढली, भेटीगाठी वाढल्या। निसर्ग नियमाप्रमाणे शरीर आकर्षण निर्माण होऊन एकमेकांविषयी प्रेम वाढले। सोबत एकत्र राहण्याच्या आनाभाका घेतल्या, परंतु मुलाचे वय, शिक्षण, गरिबी ही समस्या निर्माण झाली। वृषालीच्या कुटुंबाकडून विरोध होऊ लागला। दोघांनीही पळून जाऊन लग्न करून एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला व 12 नोव्हेंबरला पळ काढला। इकडे तिकडे काही दिवस फिरले, परंतु समाजातील वास्तव समोर आले। इज्जत आबरू सुरक्षित नाही याची जाणीव झाली। सुरक्षित स्थळी शोधताना ओळखीच्या रवी नागपुरे याची आठवण झाली। त्याला संपर्क करून आपबीती समस्या सांगितली। त्याने त्याच्या ओळखीच्या व बहीण मानलेल्या सादिया पठाण या मुस्लिम महिलेला कळवले। दोघांनीही मदत करण्याचं ठरवून त्यांना बोलावून आश्रय दिला। तिकडे दिनांक 13 नोव्हेंबरला मुलीच्या आईवडिलांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात जिल्हा ठाणे येथे मुलगी पळवून नेल्याची तक्रार नोंदवली। लगेच पोलीस सक्रिय झाले। यांनी आपले सिम कार्ड काढून फोन बंद केला। त्यामुळे पोलिसांना ठाव ठिकाणा लागत नव्हता, परंतु कानून के हात लंबे होते हैं या म्हणीनुसार त्यांना आश्रय देणाऱ्या रवी नागपुरे यांना धमकावले। दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये हाजीर करा किंवा त्यांचा पत्ता द्या, अन्यथा अटक करू। त्यांनी सादिया पठाण यांचा पत्ता देऊन त्यांचा ठिकाणा सांगितला। पोलिसांनी सादिया पठाणला देखील तशीच धमकी देऊन धमकी देताच असे लग्न लावून देणारे व समुपदेशन करणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांना फोन करून रितेश व वृषाली यांना हजर केले। त्यांनी सर्व कागदपत्रे तपासून त्यांचे समुपदेशन केले। लग्न केल्यास कायदेशीर कार्यवाही होईल, कारण मुलगा अल्पवयीन आहे याबाबत माहिती दिली तरी मदत करण्याचा शब्द दिला। कारण अशा वेळी मुलं मुली आत्महत्या करतात किंवा समाजातील समाजकंटक मुलीच्या शरीराचा उपभोग घेण्यास तयारच असतात। हे माहीत असल्यामुळे सहकार्य करण्याचे ठरवून पोलीस कारवाई टाळण्यासाठी मुलीला सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत काम करणाऱ्या व अडीअडचणीत सापडलेल्या महिला मुलींना कायदेशीर आश्रय देणाऱ्या सखी वन स्टॉपच्या प्रशासक रेश्मा रघाटाटे यांना मदत मागितली। त्यांनी लगेच मुलीला सेंटरला आणण्यासाठी सांगितले। लगेच सर्व कायदेशीर कागदपत्रे पडताळून वृषालीला सुरक्षा दिली व पोलिसांना कळवले। दिनांक 29 नोव्हेंबरला पोलीस कर्मचारी भूषण महाजन यांच्यासह मुलीचे वडील गजानन माणिक आंभोरे व आई सखी वन स्टॉप वर्धा येथील सेंटरवर हजर होऊन सर्व कायदेशीर कारवाई पूर्ण करून वृषालीला घेऊन जाण्यास तयार झाले। दुसऱ्या दिवशी दोन्ही कुटुंब एकत्र आले। दोघांचेही समुपदेशन गजेंद्र सुरकार व रेश्मा रघाटाटे यांनी केले। त्याला प्रतिसाद देत मुलाचे लग्नाचे वय 21 झाल्याबरोबर करण्याचं ठरवले। मुलीला रितेशच्या आईने मंदा विलास वानखेडे यांनी सर्वांसमोर स्वीकारण्याचं वचन दिले। मुलीच्या वडिलांनी व आईनेही लग्न लावून देण्याचा शब्द सर्वांसमोर दिला व दोन्ही कुटुंबाचे मनोमिलन होऊन पुढील अनर्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या पुढाकाराने खेळीमेळीच्या वातावरणात टळला। दोघांनीही लग्न होईपर्यंत कायदेशीर करार करून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचं दोन्ही कुटुंब यांच्या सहमतीने ठरविले। यासाठी सेंटरच्या आयटी स्टॉपचे प्रमुख शेषराव राठोड, परिचारिका शुभांगी दुपारे, सुरक्षा रक्षक आशिष भरडे, दोन्ही कुटुंबातील किसन दांडगे, सुमित बोंदोडे, अमोल पाले यांनी सहकार्य केले। ब्युरो रिपोर्टर रेणुका दुर्बुडे, नवस्वराज्य न्यूज संपादक।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.